MST CET एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तुम्हाला नोटिफिकेशन भेटलं असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MST CET 2026चा यावर्षी MST CET जसं JEE हे 2 फेजमध्ये होत असते, तशीच यावर्षी MST CET सुद्धा 2 फेजमध्ये होणार आहेत. तर पहिली फेज होणार आहेत आणि त्या पहिल्या फेजमध्ये PCM आणि PCB असे 2 ग्रुप असणार आहेत. तर PCM ची जी एक्झाम आहे ती आहेत 11 एप्रिलपासून तर ती चालणार 19 एप्रिलपर्यंत आणि PCB चालणार आहेत 21 पासून तर 26 एप्रिलपर्यंत. ही झाली पहिली फेज. आणि दुसरी फेज जी असणार आहे त्यामध्ये PCB ग्रुप अगोदर घेतलेला आहे, ती म्हणजे 10 मे पासून तर 11 मे पर्यंत. 10 आणि 11 हे 2 तारीख आहेत. आणि दुसरी जी PCM ची फेज असणार आहे ती होणार आहे 14, 15, 16 आणि 17. 14 ते 17 मे पर्यंत ही सेकंड फेज होणार आहेत. तर मित्रांनो, येणाऱ्या MST CET साठी तुम्ही तयारीला लागले असालच. अगोदर बोर्डाची एक्झाम आहेत, तर MST CET मध्ये स्कोअर कसा वाढवायचा तर साधं सिंपल आहे. अगोदर बोर्डामध्ये स्कोअर वाढवा, बोर्डाचा प्रामाणिकतेने अभ्यास करा, कारण की बोर्डाचा सिलेबसच CET ला आहे आणि फक्त अप्रोच वेगळा आहे. इकडे थेरॉटिकल अप्रोच आहे, तिकडं MCQs म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असा एक अप्रोच असणार आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, बोर्डाला जर तुम्ही MST CET करणार असाल तर बोर्डाला सुद्धा तितकंच महत्त्व द्या. तुम्हाला अजूनही काही डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, अपडेट पाहिजे असेल, चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. चलो, थँक्यू.